तुमच्याकडे कोणती पण जुनी कार असेल किंवा ओल्ड कारमध्ये सस्पेन्शनचा खर्च तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या कारमध्ये काही पार्ट रिपेअर होतात ते तुम्ही रिपेअर करून घेतलं पाहिजे। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता स्टेअरिंग रॅक, आता मारुतीची रिट्स गाडी आहे तर ह्याचा स्टेअरिंग रॅक जवळपास 27 ते 32 हजाराच्या आसपास जातो। तोच रॅक तुम्ही 6 ते 7 हजारापर्यंत रिपेअर करू शकता आणि नवीन सारखी लाईफ मिळू शकता मित्रांनो। त्याच्यामध्ये बघा स्टेअरिंग रॅक मध्ये हा जो बॉल जॉईंट आहे, बॉल जॉईंटची कंडिशन बघू शकता तुम्ही, पूर्ण खराब झालेला आहे। तर ह्या सिच्युएशनला आपण काय करतो, हा जो बॉल जॉईंट आहे हा बॉल जॉईंट आपण रिप्लेस करतो। चाइल्ड पार्ट आहे, 1000-1200 रुपयाला पार्ट मिळून जातो। त्याचबरोबर त्याचा जो काय इनर बॉल जॉईंट आहे, हा वाला बॉल जॉईंट, तर इथून पण प्ले जास्त येतो ह्या ठिकाणी। तर हा प्ले आपण इथून हा पूर्ण इनर बॉल जॉईंट पण चेंज करतो। म्हणजे स्टेअरिंग रॅक मध्ये इनर बॉल जॉईंट आणि आउटर बॉल जॉईंट हे दोन्ही जे असतात ह्याच्यामुळे जास्त नॉइज येतो आणि ह्याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे हा स्टेअरिंग रॅक चेंज करायचं सजेस्ट केलं जातं। तर तसं न करता असे जे आउटर बॉल जॉईंट आहेत आणि इनर बॉल जॉईंट जर रिप्लेस केले तर स्टेअरिंग रॅकची लाईफ नवीन सारखी भेटून जाईल तुम्हाला मित्रांनो। त्याचबरोबर डेड ॲक्सेलचे बुश असतील, डेड ॲक्सेलच्या बुशची कंडिशन तुम्ही बघू शकता, हे बघा पूर्ण कट झालेला आहे डेड ॲक्सेलचा बुश। तर हा पाठीमागचा सस्पेन्शनचा मेन पार्ट आहे, हा पार्ट तर तुम्ही चेंज केला 1000-1200 रुपयाचा पार्ट आहे, प्रेसिंग पकडून तुम्हाला 5 ते 6 हजार रुपये खर्च येतो। त्याचबरोबर शॉक ऑब्झर्वर जर तुम्ही अशा प्रकारचे चेंज केले तर तुम्हाला सस्पेन्शनची कॉस्ट एकदम कमी कॉस्टमध्ये, तुम्हाला रिझनेबल कॉस्टमध्ये सस्पेन्शनची लाईफ इन्क्रीज करून मिळून जाईल मित्रांनो। त्याचबरोबर तुम्हाला जे काय सस्पेन्शनचे पार्ट आहेत किंवा बारबुश वगैरे आहेत ते तुम्ही रिप्लेस करून घेतले तर तुमच्या कारमध्ये कमी कॉस्टमध्ये सस्पेन्शनचं काम होऊन जाईल मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका।